सर्वांचे स्वागत आहे आपल्या एक न्यू व्हिडिओमध्ये मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी. तुम्हाला आज दम बिर्याणी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार मित्रांनो. आपल्या खेडेगावात कशी दम बिर्याणी बनवते विलेजमध्ये तुम्हाला त्याची प्रोसेस दाखवणार आहे. आमची इथं कशी बनवते तर चला तुम्हाला दाखवतो. हे बघा, टोमॅटो घेतलेले, कांदा घेतला आणि अद्रक लसूण पेस्ट आणि लिंबू एक घेतलेले. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही मग घेऊ शकता, टमाटे वगैरे मटेरियल. आणि इकडं चिकन आहे आणि ते चांगलं स्वच्छ पाणी 3-4 वेळेस धुवून घेतलेलं आहे. आणि टमाटे आणि कांद्याला परतून घेतलेले आहे तेलामध्ये, ते पण परतून घ्यायचं चांगलं. आता चिकनमध्ये अद्रक लसूणची पेस्ट आहे ना टाकून घ्यायची. त्याच्यानंतर आपलं त्याच्यात लिंबूनं पिळून घ्यायचं व्यवस्थित. मीठ पण टाकून घ्यायचं 1 चमचा. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं मीठ ॲड करायचं. अजून धना पावडर 1 चमचा टाकायची, 2 चमचे. हळद 1 चमचा. लक्की मसाला पण त्याच्यात टाकून घ्यायचा सर्व. तुम्हाला जेवढा लागेल तेवढाच बिर्याणी लक्की मसाला. मित्रांनो, लाल मिरची पावडर देखील ॲड करून घ्यायची त्याच्यात. त्याला आता ना मिक्स करून घ्यायचं चांगलं. सर्व जेवढं मटेरियल टाकलं ना आपण तेवढं ना चिकनला एकदम पेस्ट लागलं असं काढून घ्यायचं. सर्व पीसला असं मसाल्याचे लागलं असं एकदा हात मारून घ्यायचं त्याच्यावर व्यवस्थित असं. हे बघा, आता तांदूळ घेतलेले आहे आपण, बासमती राईस. अर्धा किलो तांदूळ आहे. तुम्हाला जेवढे लागतील तेवढं तुम्ही घ्या. आणि ते तांदूळ आहे ना भिजत ठेवायचे 15 मिनटं. हे बघा मित्रांनो, कुकरवर आपण आहे ना ते मॅग्नेट केलेलं चिकन आहे ना कुकरमध्ये टाकून घेतलं आहे. आता तेल आधी थोडं गरम होऊ दिलं होतं कुकरमध्ये आणि मग त्याच्यात चिकन टाकून घेतलं आहे आता आपण. त्याला एकदा हलवून घ्यायचं चांगलं, एकदा कुकरमध्ये चांगलं फिरून घ्यायचं त्याला. कांदा लसूण पेस्ट आहे ना त्याच्यात टाकून घेतली आता. त्याला थोडं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, एकदा फिरून घ्यायचं. चिकन चांगलं त्याच्यात मिक्स झालं पाहिजे असं. मित्रांनो, आता गॅसवर आपण गरम पाणी ठेवलेलं आहे भगोल्यामध्ये. आपल्याला आपले ते भिजवलेले तांदूळ आहे ना ते हाफ बॉईल करण्यासाठी ठेवायचे त्याच्यावर. आता त्याच्यात विलायची पण टाकली आपण.
खडा मसाला व तेजपत्ता ॲड करून घेतला त्याच्यामध्ये, आणि मीठ पण टाकून घ्यायचं आपलं, तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं. आणि आपण भिजायला ठेवलेले तांदूळ आता त्याच्यात टाकून द्यायचे, हाफ बॉईल करून घ्यायचे मित्रांनो ते. आपण आता याच्यात सगळे तांदूळ टाकून घेतलेले आहे. आता हे शिजूस्तवर आहे ना, तसंच राहू द्यायचं. हे बघा आपले तांदूळ आता चांगले पकवून झालेले. आता त्याला जर काढून घेऊ राहिलो आपण साईडला, एका भांड्यामध्ये काढून राहिलो. हे बघा इकडं सगळे शिजलेत आपले तांदूळ व्यवस्थित. त्याच्यातलं पाणी आहे ना ते काढून घ्यायचं. मस्त वास येऊ राहिला त्याचा आहे ना. हे बघा इकडं पण आपलं झालेलं आहे, हे पण रेडी झालेलं आहे, व्यवस्थित शिजून झालेलं आहे. आत्ताच काढून पाहिलंय, शिजले सगळं. भात पण रेडी झालाय, आपले तांदूळ पण शिजलेत. आता मित्रांनो हे तांदूळ आहे ना आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे बरं का. सगळी व्यवस्थित असे पांगून टाकायचे, एक जागी गोळा करून नाही ठेवायचे त्याला. व्यवस्थित असे बसले तर आपले तांदूळ सगळे. अजून बाकी याच्यात काही. तुम्हाला जर याच्यात कलर टाकायचा असला मित्रांनो तर टाकू शकता. आम्ही काय कलर त्याच्यात टाकलेला नाही. तुम्हाला कलर ॲड करायचा असलं तर ॲड करू शकता. हे बघा मित्रांनो आता याला आपण दम द्यायला ठेवायचं आहे. 20 मिनटं ठेवून द्यायचं असंच. हे बघा कसं ठेवलेलं आहे. खाली तवा ठेवायचं आणि कुकरची शिट्टी काढून घ्यायची. मित्रांनो आपली दम बिर्याणी आता रेडी झालेली आहे. आम्ही कलर न टाकल्यामुळे असा पांढरा भात दिसतोय मित्रांनो. तुम्हाला जर कलर टाकायचा असला तर तुम्ही ॲड करू शकता. एकदा हलवून घेते दीदी, चांगलं एकदा त्याला खालीवर करून घ्यायचं. हे बघा मित्रांनो एकदम मस्त अशी आपली बिर्याणी झालेली आहे, दम बिर्याणी. बघू शकता तुम्ही मित्रांनो. आता ताट वाढून घेतलेलं आहे. मस्त अशी आपली बिर्याणी झालेली, दम बिर्याणी. टेस्ट पण एकदम गोड अशी टेस्ट आहे मित्रांनो. हे बघा मस्त दिसते. फर्स्ट टाइम बनवलेली आहे मित्रांनो आम्ही पण. मित्रांनो तुम्हाला आजचा जो व्लॉग आपला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो. सर्व आपल्या बांधवांना, जे आदिवासी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल.